यानंतर बातमी आहे तुळजापूरमधून। तुळजाभवानी मंदिरात आता दिव्यांग तसंच वृद्ध भाविकांचं दर्शन सुकर होणार आहे। या शनिवारपासून मंदिर संस्थांना नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे। पायी चालणं शक्य नसलेल्या किंवा अडचण येणाऱ्या तसंच वृद्ध भाविकांना मोफत डोली आणि खुर्ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। पूर्वी या सेवेसाठी भाविकांना तब्बल 500 रुपये मोजावे लागत होते, मात्र आता या सेवांचा त्यांना मोफत लाभ मिळणार आहे। या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर प्रशासकीय कार्यालयाशी अथवा मंदिर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन मंदिर संस्थांच्या वतीनं करण्यात आलंय। भोरमधील खानापूर गावाला ऐन पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। गावातील वीज पुरवठा सलग 4 ते 5 दिवसांपासून खंडित आहे आणि त्यामध्येच पाणी पुरवठा करणारी पाण्याची लाईन फुटली आहे। त्यामुळे गावकऱ्यांवर टँकरनं पाणी घेण्याची वेळ आली आहे। मागील 5 ते 6 दिवसांपासून भोर तालुक्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टीमुळे पाणी झालेलं होतं। पाणीच पाणी दिसत होतं। ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि विहिरी भरून वाहू लागल्यात। तरी सुद्धा या भागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांविषयीची। अमरावती जिल्ह्यामधील सोयाबीनच्या बोगस बियाण्यांवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्यात। त्यांनी सरकारवर टीका केली आहे आणि शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व सत्ताधारी आमदार आहेत, मात्र बोगस बियाण्यांवर एकही आमदार बोलायला तयार नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्याचा एकही आमदार ओरडायला तयार नाही। सगळे सत्ताधारी आमदार आहेत या ठिकाणी आणि मंत्री महोदय म्हणतात की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ। अरे ॲक्शन घ्या ना तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या। पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे। राहिला विषय शेतकऱ्यांच्या कंपन्सेशनचा, तर हे जे बोगस बियाणे घेतलेले आहेत त्यांनाच तर हे लोक सस्पेंड करायला तयार नाही आहेत। नुसतं घोषणा करून होत असतं का? तर अकोला जिल्ह्यामध्ये बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। त्यानंतर आता कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। निकृष्ट दर्जाच्या या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना आणि मध्य प्रदेशामधील 2 बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। प्रयोगशाळेच्या अहवालात बियाण्यांची गुणवत्ता निकषानुसार नसल्याचं स्पष्ट झालं। यानंतर ही कारवाई करण्यात आली। क्षेत्रीय पातळीवर आमची यंत्रणा त्याचा पाहणी करत आहे आणि काल अकोला जिल्ह्यामध्ये ज्या 2 कंपन्यांच्या जास्त तक्रारी होत्या, रवी सीड्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड याच्या एकूण 310 तक्रारी होत्या आणि त्याचे प्रयोगशाळेमध्ये एकूण 8 नमुने नापास आले होते। तसेच बूस्टर जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एकूण 191 तक्रारी होत्या आणि त्याचे एकूण 13 नमुने हे प्रयोगशाळेमध्ये नापास आलेले होते। त्यामुळे त्यांच्यावरती आपण बियाणे कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत। बियाणं अप्रमाणित असल्याचं शास्त्रज्ञ म्हणत आहेत, तर ते अप्रमाणित बियाणं हे ज्यांनी ते प्रमाणित बियाणं केलं यांना हे सगळं माहीत होतं। त्यांचं आणि कंपन्याचं साठवलोट आहे, त्याच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। परंतु सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आता की ज्या शेतकऱ्यांचं बियाणं निघालं नाही त्यांचं पूर्ण वर्ष वाया गेलेलं आहे। प्रामुख्यानं त्यांना पूर्ण नुकसान भरपाई कंपन्याकडून वसूल करून देण्यात यावी। यंदाच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। 1-2 वेळा नव्हे तर तब्बल 3ऱ्यांदा पेरणी करून सुद्धा सोयाबीन उगवलं नाही। त्यामुळे लोणी इथले निराश झालेले शेतकरी अनिल चौधरी यांना मुलाबाळांचं शिक्षण, घर कसं चालवायचं असा प्रश्न पडलेला आहे। चिंता त्यांना सतावतीये। संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 319 तक्रारी कृषी विभागाकडे आल्यात। याबाबत कृषी विभागानं गंभीर दखल घेत कंपन्यांना कारवाईचा इशाराही दिलाय। पहिल्या वेळेस मी जुळवाजुळव केली, दुसऱ्या जुळवाजुळव केली, तिसऱ्या वेळेस मी उसनवरीचं सोयाबीन आलेलं आहे आणि मीच नाही तर सगळे शेतकरी असेच आहे 2 ते 3 वेळा पेरलेले। सगळ्या शेतकऱ्यांसाठीच काहीतरी आलं पाहिजे। कंपन्या आणि त्याचे लॉट नंबरची पडताळणी आपल्या विभागाकडून झालेली आहे आणि अशा बियाण्यांच्या बाबतीत जवळपास 1000 क्विंटल बियाण्याला किंमत साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या बियाण्याला आपल्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमधून मार्फत जिल्ह्यात विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत।
त्यानंतर बातमी आहे वाशिम मधली. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी प्रकल्पांमध्ये 10 तारीख उलटून सुद्धा पाणी साठा जमा झालेला नाही. जलसंपदा विभागाच्या 85 पाणी प्रकल्पात सरासरी फक्त 10% इतकाच पाणी साठा आहे. जिल्ह्यात अर्ध्यापेक्षा जास्त पाणी प्रकल्प कोरडे ठाक पडलेत. इतरही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जर येत्या काळामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली नाही तर जिल्ह्यातील पाणी टंचाई ऐन पावसाळ्यामध्ये उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस अतिशय कमी पडताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे एकूण 160 पाणी प्रकल्प आहे. असा जे प्रकल्प आहे आपण पाहू शकतो. जुलैची 10 तारीख आली तरी या पाणी प्रकल्पामध्ये एक थेंबही पाण्याचा साठलेला नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये जे जलसंपदाचे एकूण 75 पाणी प्रकल्प आहे, तसेच 2 जे आहे ते मध्यम आहे, सोनल आणि एक बुर्जी. त्यातच जो एक बुर्जी प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पातून वाशिम शहराच्या 1 लाखाहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा होतो, त्या पाणी प्रकल्पात केवळ 8% एवढंच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात म्हणजे लवकरात लवकर जर मुबलक असा पाऊस पडला नाही आणि नदी नाल्यांना पूर आला नाही तर वाशिमकरांवर मोठं पाणी संकट भेडसावू, ज्यामुळे येणाऱ्या काही काळांमध्ये पाण्याचं भीषण संकट निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनासह नागरिकांनी घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश इंगळेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम.